वेलकम टू एस्टेल ऑफ फर्निचर. आज आपल्यासोबत आहेत पुण्यातले एक उत्कृष्ट आर्किटेक्ट बाबूभाई बाबू रेड्डी. वेलकम टू बाबूभाई. धन्यवाद. एस्टेल ऑफ फर्निचरमध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून आपण एस्टेलोमध्ये पॉडकास्ट कन्सेप्ट स्टार्ट करतोय. गुड. आणि आतापर्यंत तुम्ही ज्या प्रोजेक्टला हात लावलेला आहे, माझा अनुभव असा सांगतो की त्या प्रोजेक्टची चांदी झालेली आहे. तसं सोनं म्हणायला हरकत नाही. असा प्रकार ठीक आहे, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून असं वाटत असेल तर मी त्याच्या बाबतीत हेच करतो, तुमचं अभिनंदन करतो. बट कामं करायची हे आपल्या सगळ्यात मोठी पॅशन आहे. त्यामुळे आज आम्ही गेली 25 वर्ष या फील्डमध्ये काम करतो आहे. आणि 25 वर्षात आम्हाला वाटते साधारण आम्ही 901 साईट्स केलेले आहेत. आणि ते करत असताना आम्हाला काही वास्तूसाठी अनुभव आले आम्हाला. मग आम्ही वास्तू स्टडी केली, वास्तूवर आम्ही काम केलं. साधारण आम्ही 5,000 लोकांची वास्तू केली आजपर्यंत विदाऊट मनी. आम्ही चार्जेस घेत नाही. जबरदस्त. आणि इंटिरियर हा फील्ड एक आम्हाला पॅशनेटिव्ह आहे, आवडतो. आणि आम्ही जुळलो तुमच्यावर. मला वाटतं तुम्ही 5 वर्ष झाली वाटतं या आउटलेट चालू केले. आउटलेटला 5 वर्ष. आणि आम्ही तेव्हापासून तुम्हाला फॉलो करतोय. उत्कृष्ट फर्निचर, क्वालिटी वर्क आणि सिन्सिअरिटी, कामाची जी पद्धत आहे तुमची. आणि एक मराठमोळ्या माणसांनी एवढी सगळी डेव्हलपमेंट करायची आणि प्रत्येकाला त्याच्याकडनं चांगलं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि आम्ही पण खूप काही तुमच्यावर असे चांगले कस्टमर आले, सगळे जुळत गेले आम्हाला. आणि तुम्हाला पण जुळले ते, त्यासाठी तुम्हाला पण एक आनंद आहे आणि आम्हाला पण आनंद वाटतो. तर तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही एक छोट्याशा 5 वर्षाच्या आमच्या लाईफमध्ये एस्टेलोची जी काही 5 वर्षाची जी काही लाईफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमची बद्दल जी काही स्तुतीसुमनं उधळलेली आहेत त्याबद्दल आम्ही तुमचं नक्कीच. नाही, स्तुती हा म्हणजे तुमच्या बाबतीत तारीफ करणारा विषय काही नाही आहे. क्वालिटी चांगली आहे. आजच्या तारखेमध्ये इंटिरियर प्रोफेशन आणि आर्किटेक्चर प्रोफेशनमध्ये एकच आहे, तुमच्याकडे क्वालिटी आहे, तुम्ही चालणार. माणसं तुमच्याकडं, क्लायंट तुमच्याकडे बघत नाही तुम्ही कोणत्या गाडीत येत आहे, कोणते कपडे घालताय, तुम्ही काय बोलताय, काय नाही करत आहे. फक्त तुमची क्वालिटी चांगली आहे, तुमचे रिझल्ट ओरिएंटेड आहे, तुम्ही कमी खर्चामध्ये चांगली क्वालिटी क्रिएट करू शकता, तर तुम्ही मार्केटमध्ये 100% चालणार. आणि देवाच्या दयेने आम्ही आज इतक्या वर्षामध्ये आम्हाला वाटत नाही की आम्ही आज कोणाला कामं मागायला गेलो. म्हणजे आज आम्ही एवढ्या मोठ्या साईट्स केल्या आहेत, साधारण 900 साईट्स केल्यानंतर पण आम्हाला नाही वाटत की आम्हाला क्लायंटनी कधी चुकून पण आम्हाला बोललेत का तुमचं एक काम खराब झालं आहे आणि तुमच्यामुळं आम्हाला खूप मनस्ताप झाला आहे, टायमिंग उशिरा नाही. आम्ही कामाच्यासाठी लक्ष देतो. टाईम हे सगळ्यात पहिले प्रायोरिटीवर आहे. ते आमचा जॉब आहे, ते विचार करून आम्ही काम करतो. आणि इंटिरियर करत असताना आम्ही हे नाही विचार करतो वी आर इंटिरियर डिझायनर, वी आर द सुपरवायझर. बिकॉज आम्हाला एखाद्याने दिलेला जॉब आहे तो कसा क्लिअर करून बाहेर काढायचा, तो सगळ्यात मोठा क्रायटेरिया आमचा. आणि ते आम्ही करत सक्सेस आहोत आज. आणि आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा. त्यामुळे सगळे लोक जुळत आले. तुमच्यासारख्या लोकांच्या व्हेरायटीज आम्ही लावल्यात आमच्या शोरूम याच्यात प्रोजेक्टमध्ये. कस्टमर सॅटिस्फाईड. आणि आम्हाला एक कंप्लेंट तुमच्याकडनं आजपर्यंत आली आहे की बाबा बाबूभाई तुम्ही यांचं आम्हाला इंट्रोडक्शन करून दिले आणि याच्याकडचं मटेरियल आम्हाला थोडंसं रेट जास्त वाटले का, काही नाही. आम्हाला आनंद वाटतो म्हणून आम्ही जुळत आलो तुम्हाला. तुमचं पण काम चांगलं आहे आणि त्यामुळं एक दुसऱ्याला कनेक्टेड आहोत आणि आनंद वाटतो आम्हाला. थोडं मी तुमची पर्सनल लाईफबद्दल विचाराल. तुम्ही आर्किटेक्ट फील्ड या इंटिरियर डिझायनरच्या फील्डमध्ये आलात, तर तुमचा अनुभव, तुम्हाला थोडं अनुभवाबद्दल सांगा की तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात. माझं बेसिक लहानपणापासून आर्टिस्टिक माइंड आहे. म्हणजे आम्ही म्युरल्स बनवत होतो, पेंटिंग करत होतो, थर्मोकोलचे मंदिरचे डेकोरेशन्स, हे ते खूप काय आम्ही क्रिएटिव्हिटी होती. एक सर्टन एज आल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की बाबा आमच्याकडं तेवढा इन्कम वाटत नाही आम्हाला जो आमच्या रनिंग लाईफला चालेल. मग आम्ही एक इंटिरियरमध्ये आम्ही प्रोफेशनमध्ये पाहिलं. बिकॉज आर्किटेक्चरचा टाईम निघून गेला होता. आणि आर्किटेक्चर आणि इंटिरियरमध्ये हा खूप मोठा फरक आहे. जस्ट लाईक अ सर्जन आणि एक BHMS. म्हणजे आम्ही BHMS आम्ही स्वतःला बोलायला पाहिजे खरं तर. पण काही इंटिरियरवाले स्वतःला आर्किटेक्ट बोलतात. आर्किटेक्ट हा हुद्दा खूप मोठा आहे आणि रिस्पेक्टफुल आहे. का तर त्यांना वास्तुविशारद होणं आजच्या तारखेमध्ये डॉक्टरपेक्षा जास्त हा स्टडी आहे. नक्कीच. आणि आमचं प्रोफेशन कसं, आम्ही आर्टिस्टिक माइंड असल्याकारणे आमचं विजन पॉवरफुल असलं की तुमचं क्रिएटिव्हिटी आहे. आणि आम्ही तेच विचार केला की जेव्हा आमच्याकडे काही आयडियाज आहे, आम्ही कोर्स केला, फॉलो करत गेलो. आणि फॉलो करत करत आम्हाला वाटायला लागलं की आमच्या कामामध्ये समोरच्यांना लाईक करण्याची कॅपॅसिटी वाढत चालली आहे. आणि तो स्ट्रगल पिरियड आमचा काढून आम्ही बॅड पॅच जाऊन आता चांगल्या गोष्टीमध्ये आम्ही काम करतो आहे. आणि हे होपफुली आम्ही चांगले कामं केली आहेत आत्तापर्यंत. म्हणजे मला तरी वाटत नाही की आजपर्यंत मला एका क्लायंटने असं बोललं असेल की बाबा बाबूभाई तुम्हाला काम खराब आहे. आणि माझ्याकडे खूपशी मराठा लॉबी आहे, मारवाडी लॉबी आहे, सिंधी लॉबी आहे. एव्हरीवन दे आर हॅपी. आणि वास्तूवरती जेवढं मी काम केलेलं आहे, मला तरी वाटतं की सगळ्या लोकांचे चांगले प्लेसेस म्हणून मी आज या स्टेजला आलो आहे. आणि वास्तू प्रत्येकाने करावी. प्रत्येक इंटिरियरवाल्याने, आर्किटेक्चरने ह्या विचार करायला पाहिजे. आर्किटेक्चर लोकांना मी बोलू शकत नाही, परंतु काम करत असताना जर वास्तूला फॉलो केलं तर मला वाटतं की येणाऱ्या अडचणी आमच्याकडनं क्लिअर होत जातील.
हा सगळा प्रकार आहे आमच्यामध्ये. आणि आम्ही काम करत असताना आम्हाला आनंद वाटतो, म्हणून आम्ही या फील्डमध्ये आलो की रिस्पेक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर पब्लिक रिलेशन वाढत चालले. तुमच्यासारखे लोक आम्हाला कनेक्ट झाले. असे पुण्यातले खूपसे डिस्ट्रीब्युटर आहेत जे आज मला खूप जास्त आवर्जून बोलवतात या सर करून. आनंद वाटतो. आणि त्यामुळे मग पॅशनेटिव्ह झालो आहे आम्ही. आणि काम करता करता आम्हाला एक प्रसिद्धी भेटली. तुम्ही म्हणताय आम्हाला, आम्ही आमची प्रसिद्धीच्या माध्यमात आम्ही नाही राहत जास्त. आम्हाला काम जे भेटते काम करायचं आणि काम झालं की संपला विषय. हे आमचा विषय आहे. 900 सर प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत गेले, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने. 900 प्रोजेक्टमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट तुम्हाला कुठला वाटला? त्याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ तुम्हाला चॅलेंज खूप आले, तुम्ही इन टर्म्स ऑफ साईड इश्यू असतील किंवा तुम्ही खरंच हा डिझाईन करायला डिझाईन चॅलेंज असेल ओव्हरऑल, की जे तुम्हाला असं वाटलं की हा खरंच माझ्यासाठी एक टफेस्ट जॉब होता? तसे तर नाही, कोणत्याही डिझायनरला एकच पाहिजे. सगळ्यात पहिले तर मी पहिले सांगतो, नवीन जे जनरेशन येते त्या लोकांनी सगळ्यात मोठा सगळ्यात पहिले विचार केला पाहिजे की मी जर डिझायनर झालो आहे, माझी आयडिया क्रिएट करण्यासाठी मी पॅशनेटिव्ह व्हायला पाहिजे. तुम्ही पैशाच्या मागं पळाल, काम तुमच्या मागं सुटून जाईल. तुम्ही कामाच्या मागं पळा, काम तुमच्याकडे येईल. ग्रेट. आणि प्रत्येक काम चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्ही एक 1 BHKचा फ्लॅट करा. आम्ही 1 BHKचा पण फ्लॅट केलेला आहे ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं होतं. आम्हाला कन्सल्टन्सी अशी भेटली होती, आज आम्ही तुम्हाला सांगूही शकत नाही सगळ्यांसमोर. परंतु ती करत करत आम्ही खूप वरच्या लेवलवरती आज कामं करतो आहे. म्हणजे आमच्या ॲट ए टाईम वी आर ऑपरेटिंग 20 साईट्स. ग्रेट. म्हणजे एका टायमाला आम्ही ऑपरेट करतो. त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की बाबा आम्हाला इतके लाईक करतात हे माणसं आणि आम्ही कामं मागायला गेलो नाही कधी कोणाकडे. सगळ्यात मोठा हा बेस्ट पार्ट आहे. आणि इंटिरियर करत असताना तुमच्यामध्ये पेशन्स आणि एथिक्स असतील, तुम्हाला कोणीही कधी कामं न देणारा असा व्यक्ती भेटणार नाही. प्रत्येक व्यक्ती आवर्जून सांगेल की आम्ही जेव्हा काम काढू तुमच्याकडनं आम्ही काम करू. आणि ती फॅशन मी करत करत आलो आहे, म्हणून आज मी इथं सक्सेस आहे मला असं वाटते. नवीन जे स्टुडंट आर्किटेक्ट फील्ड जॉईन करतात किंवा पुण्यामध्ये बरेच काही कॉलेजेस आहेत तिथे आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर मुलं करतात. तुम्ही एकाच वेळेस जे तुम्ही सांगितलं की मी 20-20 साईट म्हणजे ऑपरेशन चालतात किंवा मी हँडल करतो, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल की म्हणजे त्या मुलांना, त्या स्टुडंटला थोडंसं त्या गोष्टीला थोडंसं नॉलेज मिळेल की हा आपण कशा पद्धतीने त्या साईट हँडल करू शकतो? नवीन मुलांनी तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला जर लहानपणापासून आर्टिस्टिक विचारसरणी आहे तुमच्या डोक्यात, तुम्हाला वाटतं मी कला क्षेत्रात काम करावं, कोणत्याही फील्डमध्ये, म्हणजे आर्टिस्टिक हा कोणत्याही फील्डमध्ये असू शकतो आहे. परंतु ते करायचं असेल तर तुम्हाला एथिक्स जोपासले पाहिजे. काम करताना ज्या कॉलेजमध्ये आहात तिकडच्या प्रत्येक गोष्टी आवर्जून तुम्ही शिकल्या गेल्या पाहिजे. आजकाल माणसांना खूप स्कोप आहे, नवीन पोरांना 3D आहे नाही का, म्हणजे आता AI सिस्टीम चालू आहे तुम्हाला. त्यानंतर याच्या अगोदर स्केचअप होतं. बरोबर. खूप काही आयडिया म्हणजे तुम्ही क्रिएट करू शकता. आता इन्स्टा आहे, बाकीचे असे खूप काही वेबसाईट्स आहे की तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्ही जर तुमच्या प्रोफेशनली लाईफमध्ये तुम्ही प्रोफेशन उभे करताय, तर तुम्ही जर एकदा कॉलेज जॉईन करून बाहेर निघालात तर ॲटोमॅटिकली तुम्हाला खूप काही स्कोप आहे की तुम्ही क्रिएट करून स्वतःचं नाव कमवू शकता. जर तुम्ही विचार करत असाल की मला पैसे पहिले भेटले पाहिजे, ॲडव्हान्स आलेच पाहिजे, क्लायंटला मी सांगणार मी येतोच आहे, आज नाही येणार उद्या येणार, म्हणजे कामं असताना पण, तर तो व्यक्ती मार्केटमध्ये चालणार नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि नवीन जनरेशननी जर आपल्याला शिकायचंच आहे इंटिरियर, तर इंटिरियर काय आहे हे पहिले स्टडी केलं पाहिजे. कॉलेजमध्ये जाऊन ज्ञान भेटणार नाही तुम्हाला. कॉलेजचं ज्ञान काय, त्यांच्या टेबलवरचं जेवढं शिकवलं जातं 2 तासाचं 3 तासाचं तो असतोय. अर्धे माणसं वर्षभरात आम्ही बघतो ना एज्युकेशन करत असताना बंक करत असतात. काय करायचं, बोर आहे सब्जेक्ट आणि हाय नंतर बघू उद्या बघू. माझं एकच काम आहे, तुम्हाला सक्सेस होण्यासाठी, जसं मी आज सक्सेस वाटतोय मला आनंद आहे मी काम जे करतोय, तर ते शिकण्यासाठी आणि कष्ट खूप उचललेत आम्ही. म्हणजे यावेळेस काम आमच्याकडे आहे तर आमची जबाबदारी आम्ही उचललीच गेली पाहिजे. तर तुमच्याकडे जबाबदारी नाही आहे, तुम्ही जबाबदारी उचलू शकत नाही, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. आज तुम्ही पण हे चालू केलं असेल त्यावेळेसपासून तुम्हाला स्ट्रगल माहीत असेल की कस्टमर येतोय की नाही. पहिल्या तुमची ही पण अवस्था झाली, आम्हाला पण तसं झालं. पहिले आम्ही कामं स्टार्ट केली तर पहिलं काम आम्हाला वाटायचं की देवच आमच्या दरवाज्यावर आला आहे, आणि काम झाल्यानंतर वावा भेटल्यानंतर असं वाटायला ते आम्हाला प्रसन्न झाले. ही परिस्थिती होती. ते हळूहळू ते कंटिन्यू रन करत गेलो आम्ही. म्हणून आज आम्ही प्रत्येक कस्टमरला आम्हाला देव समजतो. आमचा कस्टमर म्हणजे आमच्यासाठी पटापाण्याचा विचार करणं तो आमच्यासाठी देव आहे. तरच आम्ही आज सक्सेस आहोत. नक्की नक्की. नवीन पोरांनी हे शिकायला पाहिजे आणि एथिक्स मानले पाहिजे त्यांनी. नाहीतर पार्ट्या चाललेल्या आहेत, इव्हेंट्सला बोलत होते, मोठमोठ्या ह्याच्यामध्ये उभे राहिलेले आहेत फॅशनेबल कपडे घालून. दॅट इज नॉट द पार्ट. म्हणजे हे नाही करायला पाहिजे पोरांनी, की येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना त्रासदायक नको व्हायला या गोष्टी. आणि जनरेशन वाईज खूप इतकं व्हायला लागले किंवा खूप डिझायनर आहेत. मला वाटतं पुण्यामध्ये आज मला वाटतं 20,000 डिझायनर आहे, आणि आमच्या PCMCमध्ये मी काम करत असताना तिकडे साधारण 2,500 डिझायनर आहे.
तर एवढ्या लोकांमध्ये जर तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर मला वाटतं तुम्हाला त्रास सहन करायलाच पाहिजे आणि मेहनत घ्यावीच लागणार तुम्हाला, तर तुम्ही सक्सेस होणार. तुम्ही तुमचं नाव पुण्यातल्या ज्या टॉप 10 आर्किटेक्ट किंवा डिझायनरमध्ये तुमचं नाव आज येतं, तर त्याच्यासाठी जर तुम्ही तुमचा जो अनुभव जे सांगितला की एवढ्या वर्षापासून तुमचे जे 25 वर्षापासून तुमचे ज्या पाठीमागचे एफर्ट आहेत, तुम्ही एवढे 900 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट करता, इव्हन आजही तुमचे प्रोजेक्ट चालू आहेत, तर असं वाटत नाही का कधी आता बास झालं? नाही, आता मी बघा, पहिली गोष्ट कोणताही व्यक्ती म्हणजे त्याच्या अंगात शरीराची ताकद संपेस्तोवर तो म्हणत नाही की मी या प्रोफेशनमधून बाहेर होईल, आणि मला व्हायचं पण नाही आहे. जोपर्यंत मला लढायची ताकद आहे, कामं करायची ताकद आहे, मी कामं करतोय. होऊ शकतं मी कामं कमी करेल, परंतु आज मी कामं करत असताना रन करताना माझ्या बरोबर काही लोक आता सहयोगी आलेले आहेत, मित्र मैत्रीण, माझ्या मुली, माझा जावई, माझा भाचा, हे लोक पण त्यामध्ये इंटरेस्टिंग आहेत ते लोक, आणि ते लोक आता रन करतात आहे. म्हणजे होऊ शकतं की बाबा पुढं मागं त्यांना नसेल करायचे तर माझ्या साईड जे नंबर ऑफ क्वांटिटी जी 20 आहे तर ती कमी होऊ शकते. आणि होऊ शकतं जर माझा ब्रँड आणि माझं नाव जर तुम्ही म्हणता चांगलं आहे, टॉप 10 आहे, हे तुम्ही नाही मानत म्हणा, परंतु जर असं वाटत असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये ते लोक अजून प्रोग्रेस करतील. ते माझी जी फर्म आहे तिला अजून रन करतील ते. डेफिनेटली. हां, काम कधीच कमी होतच नाही, आणि काम कधी कोणी त्याच्यातनं विसावा घ्यावाच नाही, माझं मत आहे. काम करायला तर कामच केलं पाहिजे, कामच आहे. थोडा स्वार्थी होऊन प्रश्न विचारतो, एस्टिलो बद्दल काय सांगाल? इस्टिलो तुम्ही हार्डवर्क करून जे आज एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे, तुम्हाला यश भेटते तुमच्या शब्दांनी, तुमच्या क्वालिटीनी, आणि तुमचा मॅनेजमेंट स्टाफ हा जो आहे अग्रेसिव्ह आहेत सगळे. आणि मला तरी वाटतं की चूझी माइंडेड आहे लोक आहात तुम्ही, तुमच्याकडं क्वालिटी वर्क आहे, त्यामुळे येणारा कस्टमर भले इकडचे 25 दुकानं लाईनीले असतील, त्यातले तुमचे एक तुम्ही ब्रँड बनवून ठेवला आहे. त्यामुळे इस्टिलोसारख्या फर्निचरच्या शोरूममध्ये येणारे जे डिझायनर लोक आहेत, चांगले डिझायनर आहेत. आज जर तुम्ही मला इन्व्हाइट करता म्हणजे मी इंटरव्ह्यूसाठी नाही आलो आहे, एक प्रेम आहे आपलं, बरोबर, आणि अटॅचमेंट आहे, आणि क्वालिटी वर्क आहे, बरोबर, त्यासाठी मी आज आलो आहे. म्हणजे विचार करा की तुमच्यामध्ये तेवढे एथिक्स चांगले आहेत, कामाची चांगली क्वालिटी आहे, नंबर ऑफ मटेरियल चांगले आहे, रेट्स चांगले आहेत, तर चांगला रन करा. सगळ्यांना अजून तुम्ही रन करताय घेऊन, आनंद वाटतो आम्हाला. तुमचे जे सहकारी मित्र आहे, तुमचे पार्टनर्स आहेत, वी आर हॅपी, आणि आम्हाला आवडतात गोष्टी त्या. म्हणजे असे त्यात कधी असं आम्हाला जाणवलं नाही की काहीतरी रेट काहीतरी सांगतोय, नंतर काहीतरी क्वालिटी खराब देतोय. तुमच्याकडं कामाची क्वालिटी आहे, आणि कस्टमरच्या आलेल्या कंप्लेंट्स किती लवकर तुम्ही क्लिअर करू शकता, ही त्यात तुमची कॅपॅसिटी येते. आणि मला तरी वाटतं आज मला वाटतं इतक्या वर्षामध्ये मला एकही कंप्लेंट कधी आली नाही, एकही नाही आली कंप्लेंट, आणि आनंद आहे ना. मग कुठेतरी तुमचं काम करायची पद्धत आणि बिझनेस तुमचा चांगला रन चाललेला आहे. त्यासाठी माझ्याकडनं ब्लेसेस आहे, आमच्या टीमकडनं, माझ्या मित्रमंडळीकडनं, आणि तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवला आहे छोटासा एक, मला आनंद वाटला बोलून. आणि असंच आपलं गोडवा आणि प्रेम राहावं, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून तुमची डेव्हलपमेंट व्हावी. मी ऐकलं आता 1, 2, 3 तुमचे शोरूम चाललेले आहेत, अजून वाढवावे. म्हटलं काय फरक पडते, जितकं करता येईल तेवढं करत राहायचं. प्रयत्न सर नक्कीच चालू आहे. प्रयत्न करायलाच पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर, आणि करत राहा चांगले. त्यात काय आमची अडचण, आमच्याकडनं काय सहकार्य हवं आहे तुम्ही सांगा, आनंदाने आम्ही विदाऊट कन्सल्टन्सी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. सर तुमचा सपोर्ट कायम आहेच, त्याबद्दल काय दुमत नाही आहे. काय हरकत नाही. एस्टिलोला पुढे जाण्यासाठी आणखीन तुम्हाला काय वाटतं की काय गोष्टीमध्ये सुधारणा केली पाहिजे, किंवा काय असं तुमचं काय ओपिनियन त्याबद्दल? सध्या बघा, मार्केटिंगमध्ये तुम्हाला किती मोठं व्हायचं असेल ते तुमच्यावर आहे. तुम्ही जितकी मॅनेजमेंट वाढवणार तेवढे बिझनेस ओपन करणार, आणि शेवटी नंतर काही वर्षानंतर बघितल्यानंतर तुम्ही परत एकाच टार्गेटला आलेलं असतं. तुम्ही जर 2 आउटलेट उघडले, 5 आउटलेट उघडले, 5 आउटलेटचा खर्च, एक्सपेन्सेस, तिकडे मॅनेजमेंट, तिथं स्टॉक, हे सगळं आल्यानंतर जे वर्षाच्या एंडला बघितल्यानंतर तुमचे डिस्प्यूट हे जे असतात, म्हणजे पेमेंट जे मोड गेलेले आहेत बाहेर, स्टाफला झाले हे जो खर्च असतो तो खर्च तुमचा ॲटोमॅटिकली वाढलेला आहे. मग तो प्रॉफिट येऊन जर तुम्हाला वाटत असेल की मी 5 आउटलेट खोलल्यानंतर पहिल्या आउटलेट मला 50% प्रॉफिट होता, आणि बाकीच्या आउटलेटनंतर 10%च होतं, मला वाटतं की ते आउटलेट बंद करावे. 2 आउटलेट करूनच कस्टमरला रन करा. आणि होऊ शकतं दुसऱ्या आउटलेट दुसऱ्या स्टेशन, पुण्याच्या बाहेर वगैरे तुम्ही करत असाल तर मला आनंद वाटतो, का तर मग तो ब्रँड कंटिन्यू चालू शकतो. एकच ठिकाणी तुम्ही जास्त आउटलेट खोलून मला तरी वाटतं मग तुमचं बोजा वाढणार आहे डोक्यावरती. माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच सर, तुमचा ह्या गोष्टीचा आम्ही नक्की विचार करू, आणि त्याबद्दल तुम्ही सांगितले त्या एरियामध्ये नवीनच लवकरच ओपन करण्यासाठी प्रयत्न पण करू. चांगलं आहे ना, आनंद वाटतो आम्हाला. भाई एक पर्सनल प्रश्न, तुम्हाला अनलिमिटेड बजेट दिलं आहे आणि तुमचं घर तुम्हाला डिझाईन करायचं आहे, कसं कराल? खिशाला तुम्हालाच भुर्दंड आहे. कसं आहे, कस्टमरने अनलिमिटेड दिलं म्हणून आम्ही काही त्याच्यामध्ये
मिक्स करायचा आणि क्वालिटी बाहेर काढायचा प्रयत्न करायचा तर मतलब नाही. एथिक्स ठेवा तुम्ही की सुंदर काय दिसेल आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन काय राहणार हे इम्पॉर्टंट आहे. त्या कस्टमरला घरात ज्यावेळेस गेल्यानंतर वाटलं पाहिजे क्लायंटला की ह्या डिझायनरनी मला मी सांगितलेल्या लिमिटेड अनलिमिटेड खर्चाच्या नंतर पण ह्याने जो खर्च केला त्यात माझं घर खूप सुंदर झालं आहे. हा पार्ट तुम्ही जे बोललेला 100% बरोबर आहे. खूपसे लोक काय करतात, कन्सल्टन्सी जर कमी घेतली तर ह्या चार्जेसमध्ये ते लोक चुकीचे कामं करायला लागतात. म्हणजे आवाच्या सवा गोष्टी म्हणजे नाही का, हे नाही हेच लावलं पाहिजे तेच लावलं पाहिजे. आम्ही डिझायनर आहोत तर आम्ही हे विचार केला पाहिजे की आम्ही क्रिएटिव्हिटी आमच्यामध्ये काय आहे, आम्ही काय क्रिएट करू शकतो. म्हणजे आमच्यामध्ये एका वेळेमध्ये कमीत कमी 100 ऑप्शन्स पाहिजे जे माझ्यामध्ये आहे. जर मला एखाद्या क्लायंटने सांगितलं की तुमचं काम करत असताना आम्हाला ही गोष्ट नाही आवडली तर तुम्हाला काय ऑप्शन आहे, तर मी म्हणतो हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन, हे ऑप्शन आहे. मोठी हाईट म्हणजे मी आजपर्यंत एवढ्या साईट्स केलेल्या आहेत, मोठ्या साईट्स एवढ्या साईट करत असताना ह्याच्यामध्ये आजपर्यंत मी कोणतेही ड्रॉईंग क्लायंटला दाखवलेलं नाही आहे. फक्त फ्लोर ड्रॉईंग दाखवतो वास्तूच्या हिशोबाने आणि व्हर्टिकल ड्रॉईंगला क्लायंट जे आहेत माझे जुने क्लायंट आहे, त्यांचे नातेवाईक आहे, त्यांचे कामं करतो. ते म्हणतात बाबू आहे तुम्ही एक पेन्सिल लो, काम स्टार्ट करू, खतम. आणि रिझल्ट आम्ही दिलेले आहेत. पैशाचा जास्त प्रमाण एखाद्याने खर्च करायला दिला जर त्याचे काय एथिक्स आहे आणि त्याला जर त्या टाईपची क्वालिटी हवी तर आम्ही प्रयत्न करू की तेवढा खर्च करावा, पण तो होतच नाही आहे. आणि आम्ही फक्त खर्च करून काहीतरी वेगळं करून त्यांचं नुकसान करावं हे मला पटत नाही आणि मी ते काम करू शकणार नाही आहे. हा सगळ्यात मोठा माझा एक स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही इतके कामं करतो आहे, आम्ही हॅपी आहोत. याच्यामध्ये तुमच्या या 25 वर्षाच्या जर्नीमध्ये किंवा वेळेमध्ये तुम्हाला असा ब्रेक मुवमेंट कुठला वाटला की ज्याने खरं तुमचं लाईफ बदललं किंवा तुम्हाला थोडंसं तुम्ही जे रेग्युलर पहिले प्रॅक्टिस करत होता त्यानंतर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये चेंजेस आले, असलं कुठला मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेला का? मधल्या पिरियडमध्ये जसं करोना जसा आला होता त्यामध्ये कामं प्रत्येकाला करून घ्यायची होती, पण काही कंडिशन्स होते, लेबर प्रॉब्लेम होते, काही लोकांकडं पैसे नव्हते, काही लोकांच्या इथे फॅमिली प्रॉब्लेम झालेले होते या करोनामुळं. आणि तो बॅड पॅच एक मधल्या पिरियडमध्ये गेल्यानंतर काही गोष्टींचा आम्हाला तो एक हे वाटलं की कुठंतरी आम्ही बॅकफुटला आलो आहे थोडंसं. बट एक 1.5 वर्षानंतर मग आमचं गाडी परत रुटीनला आली. पण असं वैयक्तिक काम करत असताना आम्हाला असं नाही जाणवलं की आता आमच्याकडे कामं कमी आहेत. कधी कधी वाटले आम्हाला कामं कमी आहेत तर मग आम्ही आवर्जून आमच्या मित्रांना ज्यांच्याकडे आम्ही पूर्वी कामं केले हक्काने बोलतो आम्ही, थोडा काम कम हो गया है क्या, तर देतात काही कामं यांच्या नातेवाईकाचे त्यांच्या नावाचे. म्हणून त्यामुळं मला असं ब्रेकअप पॉईंट म्हणून असं मला नाही जाणवलं की मी काम करत असताना मला काही त्रास झाला आहे. त्यामुळे मी तेवढा आनंदी आहे. आणि टाईम शेड्यूल माझं खूप परफेक्ट आहे. मी असं क्लायंटला भेटायचं तर सकाळीच भेटणार, 10 ते 2:30 वाजेपर्यंत जे काय विजिट्स ते करणार. संध्याकाळच्या वेळेस ऑफिसला कोणाला यायचं त्यांची मीटिंग असतील तरच. आणि माझी हाईट म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, एक गाजावाजा करायची मला आदत नाही आहे. माझ्या ऑफिसमध्ये मी 900 साईट्स केलेले आहेत मी आजपर्यंत. माझ्या ऑफिसमध्ये आजपर्यंत फक्त 25 क्लायंट आलेले आहेत. किती? 25 क्लायंट. आता ह्याच्यावरनं तुम्ही बघा की ऑफिस दिखावा दाखवायचा आहे का कामं जास्त करायची साईडवर. आता हे ठरवलं पाहिजे नवीन जनरेशनने. खूप लोकांना वाटतं मी एक ऑफिस सेटअप करून घेईन, असं स्टाफ ठेवणार आणि मग नंतर मोठा झगमाग केले की माझ्याकडे खूप कस्टमर येणार. नथिंग. तुमची क्वालिटीज तुम्हाला कॉल घेणार आणि तुम्हाला कामं देणार. तुमचं ऑफिस बघणार नाही, तुम्ही कोणत्या गाडीत येता. मी पहिल्यांदा पण सांगितलं तुम्ही तुमचं कामं करा, ते तुमचे पैसे 100% मिळतील. आज पण मला असं डुबवण्याचा प्रयत्न नाही झाला कधी की कोणी माझे पैसे नाही दिले. कामं झालेत, पैसे आलेत, उशीर आले. काय काय अडचणी येऊन जातात. मोठे मोठे प्रोजेक्ट करत असतो मी तर त्यामध्ये नंतर लास्टला कस्टमरला पण वाटतं का आता इंटिरियर करणं हे पैसेवाल्याचं काम नाही आहे, हे जिगरवाल्याचं काम आहे. ज्याच्यामध्ये जिगर आहे ना तोच इंटिरियर करू शकतो, पैसेवाला काम करू शकत नाही. कारण का तो पैशाचं कॅल्क्युलेशन करतो प्रत्येक साईडवरती. जिगरवाला मेरे को करना ही करना है बाबू भाई, ऐसे ही घर बनाना है, मैं पैसे जमा करूँगा लेकिन करना है हमको. त्यांच्याकडे आम्ही खूप चांगले कामं केलेत. पण पैशावाल्यांकडे काही काही लोकांकडे आम्हाला अनुभव पण आलेत की काटकसरीपणा, नंतर मग लेबर लोकांबरोबर आर्ग्युमेंट, तुमने ये ज़्यादा क्यों किया ऐसा आहे. तर ते गोष्टी दिसताना आम्हाला जाणवतं मग की माणसं पण पॅशनेटिव्ह असावे ज्यांना काम करायचं आहे. आणि आजकाल नवीन जनरेशनला प्रत्येक फ्लॅट्सवाल्या धारकांना जे काय फ्लॅट घेतात आहे त्यांना पण वाटतं की माझं एक घर खूप सुटसुटीत असावं, छान असावं. ते एक इंटिरियर करून घेतात. ते भले 5 लाख 10 लाख छोटे बजेट असतं. बरोबर. आमच्याकडे आम्ही तर छोटे कामं नाही घेत, परंतु ते लोक आनंदाने आणि आवर्जून नवीन जनरेशनच्या इकडे ते लोक फॅमिलीला बोलून वगैरे कामं करून घेतात. बरं वाटतं. म्हणजे इंटिरियर स्कोप पुण्यामध्ये खूप मोठा आहे. अजून येणाऱ्या 15 वर्षापर्यंत आहे स्कोप.
एवढं डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. प्रामाणिक कामं केली की कामं येणार तुमच्याकडं. भाई एक शेवटचा प्रश्न, हां, तुम्ही एवढ्या वर्ष प्रॅक्टिस केली इंटेरियर डिझायनिंगमध्ये, तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात इमोशनल मुवमेंट फर्निचरच्या आर्किटेक्ट फर्निचर जे तुम्ही डिझायनिंग केलं त्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल? एक इमोशनल मुवमेंट. असा इमोशनल मोमेंट म्हणून नाही आहे. एक क्लायंट म्हणजे तो क्लायंट नव्हता पण तो कामं बघत होता. एका मोठ्या बंगल्याचं काम चाललं होतं. तो माणूस त्याचा मित्र होता असं जवळचा, पण त्याच्याकडे काय तेवढं फायनान्शियली पोझिशन नव्हती. पण तो म्हणायचा, भाऊ आहे तुम्हाला काम करणं आहे. तर मला पण थोडं वाटायचं यार हा इतका गरीब माणूस आहे आणि काम करत असतो. आणि मी पण म्हटलं ठीक आहे, माझे त्यांचे चांगले ट्युनिंग जमले होते. तुम्ही म्हटलं मी काम करेन त्याला. त्याचा 2 BHKचा फ्लॅट होता. त्यावेळेस त्यांनी कशापेक्षा जमा केली होती साधारण 10-1 लाख रुपये. आणि मला सांगायचं हे मला पाहिजे ते पाहिजे. मला माहिती होतं त्या बजेटमध्ये बसणार नाही माझं काम. तर मग मी खूप जास्त मेहनत घेतली त्यात आणि थोडं स्वस्त माल बघितला आम्ही, पण चांगल्या क्वालिटीचा. त्याचे तुमच्यासारख्या लोकांच्या तुम्ही पण मदत केलेली त्या प्रोजेक्टमध्ये, तुम्हाला माहीत नाही ते. तर ते मटेरियल लावून आम्ही खूप सुंदर झालं ते. त्यावेळेस बजेट माझं झालं होतं साधारण 14 लाख रुपये. तर मी ते 4 लाखाचं त्याला सांगितलं नाही. ते त्याला म्हटलं अच्छा लग रहा है क्या, बोले तुम्हाला फी देणे काय. म्हटलं मला फी नाही पाहिजे. म्हटलं बोले का. म्हटलं नाही, मी तुला शब्द दिला होता ना, म्हटलं तुला काम करायची तुझी लई इच्छा आहे ना. तर तो जो इमोशनल मोमेंट बघितल्यानंतर आज पण आम्ही त्यांच्या घरी जातो ना, तर त्यांची संपूर्ण फॅमिली असते. बाबूबाई तुम्ही फॅमिलीबरोबर आहे आमच्याकडे, आमचं घर खूप सुंदर झालं आहे आणि वास्तूने तुम्ही फ्लॅट घ्यायला लावला होता त्यानंतर चांगलं झालं आहे, मुलांचं चांगलं होतं आहे, मुलीचं लग्न झालं आहे, मला खूप आनंद वाटतो बोले. तर तो इमोशनलपणा त्याचा तो डोळ्यात त्यांच्या पाणी आलं होतं त्यावेळेस. तर मला वाटलं होतं यार खरंच म्हणजे प्रत्येकाला एक दुसऱ्याच्या प्रती खूप कर्टसी आहे आणि प्रेम पण भावना वाढवण्यासाठी तुम्ही एक दुसऱ्याच्या प्रती काहीतरी कामं केली पाहिजे. मी स्वतःहून वैयक्तिक काय असं माझा त्यात स्वार्थ नव्हता, पण तो माझ्याशी त्या बंगल्याचं काम चालू असताना तो माझ्याशी जुळल्या गेला होता म्हणून मला आनंद वाटत होता. पण आज पण त्यांना माहीत नाही आहे की मी त्यांना एक अशी मदत केली होती मी ह्याच्याने. आणि त्याची फी मी त्याला म्हटलं मी माझ्या हिशोबाने मोठ्या बंगल्यात मला खूप फी भेटली होती. किरकोळ फी म्हटलं राहून दे, कधी मला आवडले तर वाटले तर घेईल. तो दरवर्षी मला काही ना काही मिठाई असे चांदीचे सिक्के वगैरे काही ना काही करून तो आवर्जून त्याच्या फॅमिलीवर येतात आज पण. तरी परत विचारतो सर तुमची फी राहिली आहे. म्हटलं हा बघू मला ज्या दिवशी वाटेल मी घेऊन टाकेल. तर तो इमोशनलपणा, तो इमोशनल टाईम जो होता तो त्यांच्या डोळ्यात जे आनंदाचे हे होते अश्रू, तर मला खूप आनंद वाटला होता त्यावेळेस. मला पण त्यावेळेस फील झालं होतं की यार चलो हर एक की इच्छा रहती की हमारा घर, हमारा संसार, हमारी फॅमिली, आम्ही एक चांगल्या उच्चभ्रू लोकांमध्ये राहिल्यासारखं राहावं. बरोबर. पण प्रत्येकाला तेवढं काही सक्सेस होता येत नाही आहे. पण ज्या लोकांना मदत करता येईल मी करत असतो. म्हणजे मला आनंद वाटतो त्या गोष्टीला. नक्की. छान. आणखीन एक प्रश्न सुचला म्हणून बोलतो. हां, आठवलं सॉरी. याच्यामध्ये आत्ता पुण्यामध्ये जे काही प्रोजेक्ट चाललेत नवीन पिंपरी चिंचवडमध्ये खूप चांगले डेव्हलपमेंट चालू आहे. हडपसर साईडला खूप चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे. इव्हन वाघोली साईडला पण खूप चांगली डेव्हलपमेंट वाढत चालली आहे. तर वास्तू किती महत्त्वाचं? वास्तू 100% महत्त्वाची आहे. थोडंसं 100% वास्तू महत्त्वाची. वास्तूला तुम्ही प्रत्येक धर्माच्या लोकांनी वास्तू फॉलो केली पाहिजे. कारण का वास्तू ही कोणत्याही धर्माशी कनेक्टेड नाही. हे कनेक्टेड आहे अर्थशी, निसर्गाशी कनेक्टेड आहे. आणि त्याच्यावरतीच अवलंबून असलेल्या गोष्टी जे सायंटिफिक जे काय आजकाल पाहतो आम्ही, एक सायन्सचं दिसतं आहे. पृथ्वी कुठे आहे, सूर्य कुठे आहे, चंद्र कुठे आहे, पृथ्वीचा अंश किती डिग्रीने टर्न झाला आहे, हे सगळ्या डिग्रीवरती आज तुमचं वास्तू आहे. त्यामुळं वास्तू ज्या लोकांनी फॉलो केली आहे आणि ज्या लोकांची वास्तू चांगली झाली आहे त्या लोकांना 101% नाही 100% त्यांचा प्रॉफिट आणि बेनिफिट भेटला आहे. मी तर किती लोकांच्या अशा वास्तू घरी गेल्यानंतर सांगितलं या घरात हे झालं आहे का. म्हणजे माणसं म्हणतात बाबू होई सकता नाही आहे, कसं काय बोलताय तुम्ही. झालं आहे. मला आज किती माझ्या व्हॉट्सअपला बघितलं तर म्हणजे प्रत्येक 15 दिवसात मला कमीत कमी 10-12 लोकांचे हे असतात, सर हे फ्लॅट बुक करतो आहे कोणता घेऊ, कोणाची घेतली असेल तर याच्यात वास्तू काय दिसतं, याच्यातनं काय कट केलं पाहिजे. तर वास्तू प्रत्येकाने करावी. सक्सेसफुली आहे. आणि 100% मी तुम्हाला सांगतो आज इन्स्टावरती वगैरे जे चाललेले आहेत वास्तूचे छोटे छोटे क्लिपा दाखवतात आहे, मला तरी वाटतं हे सगळं बकवासगिरी चालली आहे. म्हणजे कोणाला एथिक्स काहीच नाही आहे. काहीतरी एक पॉईंट घेतात, ईशान्य कोपऱ्यात काय पाहिजे, साऊथ वेस्टला काय पाहिजे, हे सगळं बकवास आहे. बेसिक वास्तू ही खूप कमी लोकांना माहिती आहे. मी म्हणत नाही मला खूप 100% माहिती आहे, पण मला एक सांगतो मी जितक्या लोकांची वास्तू केली 101% कस्टमर दे आर सॅटिस्फाईड आणि विदाऊट मनी. ग्रेट. मी म्हणजे पैसा आजपर्यंत नाही घेतला. जर मी कन्सल्टन्सी चार्ज केले असते तर मी वास्तूमध्येच खूप मोठा मास्टर झालो असतो. पण मला ते आवडत नाही. माझी पॅशन आहे इंटिरियर आणि इंटिरियर मी करत असताना वास्तूला फॉलो करतो.
आणि त्या लोकांना रिझल्ट आल्यानंतर स्वतः म्हणतात भाऊबाई आम्ही तुम्ही केलेल्या वास्तूप्रमाणे आम्हाला सांगितलं तर आम्ही सक्सेस आहोत भले. तर वास्तू ही प्रत्येकाने करायला पाहिजे, भले छोटा का फ्लॅट असताना 1 BHK 2 BHK वास्तूला फॉलो करा. भाऊबाई, तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ देऊन एस्टिलोमध्ये आलात. आम्हाला खूप छान वाटते की तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासाठी आम्हाला संधी दिलीत. असंच आपले आधीमध्ये बोलणं होत राहील. आणि परत एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की बाबू रेड्डी यांनी 25 वर्षापासून कंटिन्युअस इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट ह्या फील्डमध्ये ते काम करतात. आजही त्यांचं खूप चांगल्या प्रकारे काम पुण्यामध्ये चालतं. तर हे होते आपल्यासोबत आज बाबू रेड्डी सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच आल्याबद्दल. धन्यवाद. खूप बरं वाटलं. तुम्ही आम्हाला बोलवलं त्यासाठी आम्हाला आनंद वाटतोय. असंच स्नेह राहावं आणि आम्ही कामं करत राहू. तुमचे पण कस्टमर जास्त व्हावे आणि तुम्ही पण चांगलं काम करावं एवढे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सर, तुम्ही आमच्याबद्दल एवढा चांगला विचार केला.